करुणा करू हे पायावरी या वारकरी संताची जेणे पंढरी सारिकाची अमोला धामणगा बसलेला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विठाला संगती झाली आमची निश्चिंती नाही जे केले ते वेळे भोग सुखाचे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भक्त महान भगवत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातून गोड असा चर्चा या भागातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद सांगतायत. एक गोपाळ भगवान श्रीकृष्णाकडे पाहतोय, श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळाकडे पाहतायत आणि भगवंतांनी त्या गोपाळाकडे पाहिलं आणि त्या गोपाळाला विचारलं, काय गोपाळा, तुझ्या चेहऱ्यावरची ही प्रसन्नता, हे आनंद, ही निश्चिंतता पाहिली, हे नेमके कोणामुळे? त्या गोपाळाने श्रीकृष्णाला उत्तर दिलं, कृष्णा, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. भगवंताने विचारलं, माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला एवढंच आहे का? ते म्हटले, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंतांनी विचारलं, मग तुझ्या काही घरचं सांगतो का नाही? गोपाळांनी सांगितलं, माझं घर असं आहे, घरी ताकाचे सरोवर, पण येथे नवनीताचे पूर. देवानी विचारलं, मग तू जाणार नाही का? गोपाळांनी एकच उत्तर दिलं, ढकलून दिलं तरी जाणार नाही. तू का म्हणे, आता आम्ही नवजो दवडीता विठ्ठल. महान भगवत भक्त श्री समर्थ दगडूतात्या महाराज यांच्या समाधी स्थानाने पुनीत झालेला हा सगळा डोंगर शेळकी आणि सगळा संपूर्ण परिवार आणि परिसर, या परिसरामध्ये एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून आपण या देवस्थानाकडे पाहतो आहोत. अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने या देवस्थानावर नतमस्तक होण्याकरिता आपण येतो आहोत. महाराजांच्या 94व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सोहळ्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी होती आहे. परम अशा अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचा हा पुण्यतिथीचा सोहळा आणि त्या सोहळ्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. ती सेवा परम भाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. विठ्ठला मला जरी तासभर तुमच्या समोर कीर्तन करायचं असलं तरी अर्धा तास मला ऐकावं लागतं, हे आज मला कळालं. त्यामुळे या अर्ध्या तासाच्या सगळ्या सत्कार सोहळ्यानंतर मला जी काही जेवढी माझ्याकडे उपलब्ध वेळ आहे त्या वेळेमध्ये मला हे कार्याचं कीर्तन पाठवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संस्थांवर, या देवस्थानावर नितांत श्रद्धा ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात. वारकरी संप्रदाय आणि एकंदरीत भारतीय संस्कृतीचा विचार केला तर ही संस्कृती उत्सवप्रिय अशा पद्धतीची संस्कृती आहे. हिचा पाया अध्यात्माचा पाया असलेली ही संस्कृती आहे. आपलं अंतःकरण, आपलं मन हे अध्यात्ममय अशा पद्धतीचं राहणं, अशा पद्धतीच्या एका उदात्त संस्कृतीमध्ये राहणारी आपण सगळी मंडळी आहोत. या अभंगातून कार्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने चिंतन करत असताना अतिशय गोड अशा पद्धतीचा विचार, गोकुळामध्ये जी घडलेली घटना आहे त्या घटनेचं चिंतन तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ या दोघांमध्ये ही चर्चा आहे. ज्या गोपाळाच्या संबंधाने ही चर्चा करायची आहे तो गोपाळ गोपाळ म्हणजे तरी नेमकं कोण? गोपाळ या शब्दाचा अर्थ तर नेमकं काय करायचा? गोपाळ या शब्दाचा सरळ शब्दशः अर्थ आपण करायला गेलो तर गो अधिक पाळ. गो या शब्दाचा अर्थ आहे गाई आणि पाळ या शब्दाचा अर्थ आहे पालन करणं. गाई राखणारा, गाई पालन करणारा तो गोपाळ, असा गोपाळ शब्दाचा एक सरळ अर्थ झाला. पण एवढ्या अर्थावर मी थांबत नाही. मी थोडा आणखीन एक वेगळा अर्थ सांगतो.
गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि पाळ या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणं. गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि पाळ या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणं. म्हणजे इंद्रियांचं रक्षण करणं. कशापासून? विषयांपासून इंद्रियाचं जो रक्षण करतो त्याचं नाव गोपाळ. विठ्ठल आपली वृत्ती अशी आहे की आपली इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेत राहतात. पाय नावाच्या इंद्रियाचा विषय समोर आला की पाय धाव घेतात. हात नावाच्या इंद्रियाचा विषय समोर आला की हात धाव घेतात. डोळे नावाच्या इंद्रियाचा विषय समोर आला की डोळे धाव घेतात. कान नावाच्या इंद्रियाचा विषय समोर आला की कान धाव घेतात. आपल्याकडे एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन असं केलंय, पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा, रूप पाहावया डोळा, उदर वांछिती पूर्ण अन्न. आणि या सगळ्याचा समारोप करताना एका ओळीमध्ये असा केलाय, केवी एका विहापती बहुता सवती तोडीती. प्रत्येक इंद्रियाची ओढाओढी चाललेली आहे. पाय वांछिती गती, बऱ्याच वेळेला मनुष्य कीर्तनात बसतो, बसलेला मनुष्य उठतो, बाहेर जातो, पुन्हा येतो, पुन्हा बसतो. हे त्याच्या पायाने चाललेलं काम असतं. एखाद्या वेळेस बऱ्याचदा पाय असे गमतीचे असतात. काही काही वेळेला तर माणसं पाय पसरून कीर्तनाला बसतात. कधी कधी आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबत राहतात. काही ठिकाणी तर दोन्ही गुडघे पुढे करतात आणि मुडकं त्याच्यात घालतात. ही काही बसायची पद्धत आहे. पाय वांछिती गती, पायाचं वेगळंच असतं, हाताचं वेगळंच असतं. बऱ्याच वेळेला मागचा माणूस पुढच्या माणसाला हाताने काही ना काहीतरी डवचत राहतो. याचं कारण माणसाचे हात गप बसत नाहीत. प्रत्येक इंद्रियांची ओढाओढी चाललेली असते. डोळ्याचं वेगळंच असतं, कानाचं वेगळंच असतं. अशा सगळ्या इंद्रियांची ओढाओढी चाललेली आहे. तो जीव आहे. पुढे एका वाक्यात बोलतो, इंद्रियाच्या अधीन आहे तो जीव आहे आणि इंद्रिय ज्याच्या अधीन आहे तो गोपाळ आहे. आपण इंद्रियाच्या अधीन आहे पण गोपाळांच्या इंद्रिय मात्र ही गोपाळाच्या अधीन आहेत. अशा पद्धतीचा हा गोपाळ आहे. म्हणजे गोपाळाचा हा दुसरा अर्थ झाला. गाई राखणारा तो गोपाळ एक, इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ दोन. आणखीन थोडं पुढे सांगतो. गोपाळ गोपाळ या शब्दाचा अर्थ काय? जो चांगल्या मनाचा आहे त्याचं नाव गोपाळ. हे आपल्याला काही प्रमाण देऊन पुढे जाणार आहे. कारण तुकाराम महाराज ज्ञानोबारायांनी या गोकुळाचं एकंदरीत गोपाळाचं वर्णन करताना फार गोड वर्णन केलेलं आहे. कारण हे किती चांगले आहे हे सांगताना तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज आदी करून सगळ्या संतांनी त्या गोकुळामध्ये घडलेल्या काही घटनांचा विचार केलेला आहे. तुकोबाला सांगतात हा गोपाळ किती चांगला आहे. गवळीयाची ताकद भगवान कृष्ण परमात्मा गीतात महाराजांनी प्रश्न विचारला, कोण पोरे चांगली गवळीयाची ताकद रे, कोण पोरे चांगली. हा तो कोण पोरे चांगली आहे की नाही, या दोन प्रश्नांनी आपल्याला विचारात घेता येण्यासारखं आहे. ऐका जरा बारीक ऐका. महाराज सांगतात त्या गोपाळाच्या मुखातलं उष्ट ताट, त्या गोपाळाच्या मुखातलं उष्ट ताट भगवान श्री कृष्ण परमात्मा जर भाषण करत असतील तर तुकाराम महाराजांनी एका अर्थाने असं म्हटलंय, अहो कोण पोरे चांगली, ती काही पोरं चांगली होती का, ती काही पोरं चांगली होती का म्हणण्यामध्ये काही फार त्यांनी स्वच्छता त्यांच्या अंगावर बाळगली अशाचा भाग होता का, फार चांगल्या मोठमोठ्या साबणाने त्यांनी आंघोळ केल्या होत्या अशाचा भाग होता का, नाही त्यांना फार गोकुळामध्ये खूप मान होता असं होतं का. कुठंतरी अशी पत्रिका आहे का, पेंद्या नावाच्या गोपाळाच्या हस्ते या भव्य दुकानाचं उद्घाटन कुठं आहे का,
कोण त्यांना त्या गोपाळाला कोणी फार मान देत होतं का त्या गोपाळाचा कोणी सत्कार करत होतं, त्या गोपाळाला कोणी विचारत होतं, त्या गोपाळांना काही फार वेगळ्या पद्धतीने मान मर्यादा होती, काही नव्हतं. पण त्यांच्या मुखातलं जर उष्णताक भगवान कृष्ण परमात्मा पीत असतील तर महाराज सांगतात कोण पोरे चांगली, ती काही पोरं चांगली होती का, हा जरा सरळ अर्थ आणि थोडा पुढचा सांगतो. कोण पोरे चांगली याचा अर्थ महाराज सांगतात गवळ्याच्या मुखातलं उष्णताक पीत असतील तर त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे, हा जरा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ लक्षात आले का पहा. ती काही चांगली होती का, हा सरळ अर्थ, आणि त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे हा दुसरा अर्थ. हा कोण दोन पद्धतीने लावा. याचा अर्थ उपहासात्मक पद्धतीने बोलायचं झालं, देहदृष्टीने बोलायचं झालं तर ती काही चांगली होती का, पण आत्मदृष्टीने बोलायचं झालं तर त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे. चांगला हा शब्द देहदृष्टीने जरी आपण लावत असलो तरी चांगला हा शब्द तत्वाच्या अनुषंगाने आहे. नीट ऐका. चांगला हा शब्द ज्यावेळेस आपण देहदृष्टीने वापरत असाल तर तो चांगला शब्द आपला परिचिन्न आहे. मी आपल्याला दोन अर्थ सांगतो. चांगला हा शब्द दोन्ही पद्धतीने, आपण चांगला शब्द वापरतो तो परिचिन्न आहे आणि संतांनी चांगला शब्द वापरला तो व्यापक आहे. पटतंय का पहा. आम्ही जो चांगला शब्द वापरला तो परिचिन्न. याच्याकरिता का, मी तुम्हाला साधं उदाहरण घेतो. बऱ्याच वेळेला आपल्याला जी गोष्ट आज चांगली वाटली ती गोष्ट उद्या चांगलीच असेल असं काही सांगता येत नाही, किंवा जी गोष्ट आज चांगली वाटली ती गोष्ट काल चांगलीच होते असंही काही सांगता येत नाही. काही वेळेला बऱ्याच वेळेला आमच्या बरोबर काही मंडळी नेहमी कीर्तन ऐकायला असतात, नेहमी सतत आमच्या बरोबर ती कीर्तन प्रवासामध्ये म्हणा अन्य गावामध्ये ती असतात आणि मग कधी कधी कीर्तन रंगून जातं, रंगभरे कीर्तनात होतं आणि मग कीर्तन झाल्यानंतर तो जवळचा माणूस आम्हाला म्हणतो, महाराज काही म्हणा आज मात्र तुम्ही कीर्तन चांगलं केलं, आज काल काही वाईट केलं होतं का आम्ही, म्हणजे आज चांगलं केलं असं जर म्हणत असाल तर याचा अर्थ आमच्या दृष्टीने चांगला शब्द हा परिच्छिन्न आहे. संतांच्या दृष्टीने वापरलेला चांगला शब्द मात्र व्यापक आहे. कारण आम्हाला जी गोष्ट आज चांगली वाटते ती गोष्ट उद्या असेलच असं सांगता येत नाही, ती काल होतीच असं सांगता येत नाही. पण संतांनी वापरलेला चांगला शब्द हा तत्वाला आहे. कारण महाराजांचे शब्द जर ऐकायचे झाले तर नाम चांगले चांगले माझे कंठी राहो घरे, कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप, या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर चांगला शब्द तत्वाला वापरला तो संतांनी. आणखीन एक गमतीने बोलून जातो. काय आहे, आपण असे गमतीचे आपल्याकडे चांगला शब्द इतका सामान्य आपण करून ठेवलाय, कधीही चांगलं म्हणायला लागतो, कोणालाही चांगलं म्हणायला लागतो, केव्हाही चांगलं म्हणायला लागतो. मी जरा थोडा आणखीन एक शब्द वापरलो, चांगला शब्द आपण सगळा गावळा करून ठेवलाय म्हटलं तरी वापर ठरणार नाही. बऱ्याच वेळेला कोणत्या शब्दांची योजना कुठं करावी हे बऱ्याच वेळेला आम्हाला लक्षात येत नाही. कीर्तन हा शब्द किती महत्वाचा आहे. कीर्तन हा शब्द किती महत्वाचा आहे. खरं तर कीर्तनाचं महात्म्य सांगत असताना असं सांगितलंय, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. बाकीची साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे ओढून आणतं. इतकं कीर्तन नावाच्या साधनाचं महत्व आहे. पण कधी कधी या कीर्तन नावाच्या साधनाचं सुद्धा आपल्याकडून अवमूल्यन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. कधी कधी तरी त्या कीर्तन या संहितेचं आपण तितकं पावित्र्य जपतोय का याच्यावर कधी कधी प्रश्नचिन्हच येतं. आमच्याकडे बार्शीमध्ये मी महिनाभर प्रवचनाला असतो आणि मग संध्याकाळच्या वेळेला काही घरी पाते पूजेला वगैरे घेऊन जातात. मी एका घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर अगदी गाडीतून उतरलो, त्या पती पत्नींनी व्यवस्था केलेली होती, सगळी ती सामग्री आणलेली होती, पूजेकरता ते तयारीत होते आणि मी आत प्रवेश करणार तेवढ्या त्यांचं 2-3 वर्षाचं लेकरू रडायला लागलं, किरकिर करायला लागलं. काहे केल्याने ते लेकरू काही किरकिर करायचं थांबेना. आई त्याला समजावून सांगते, महाराजांची पाद्यपूजा होऊ दे, मग आपण तुला काय पाहिजे ते देऊ. पण ते काही लेकरू ऐकेना, ते सारखं मध्ये 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 किरकिर करायला लागलं. त्या आईनं काय केलं, एकदा माझ्याकडे बघितलं आणि त्या लेकराकडे बघितलं, एकच वाक्य वापरलं, काय लावलंय तुझं कीर्तन. मला त्या दिवशी कळालं किरकिर करणाऱ्याला कीर्तन म्हणजे त्या दिवशी कळालं. आणि आता त्याच्याकडे बोलू नाही तरी आजची परिस्थिती तरी काय, कीर्तनाला आपण किरकिरच करून ठेवलंय. सामान्य नाहीये महाराज, लक्षात घ्या. कीर्तन हा शब्द जर विचारात घ्यायचा झाला तर कीर्तनाच्याच संबंधाने चांगला शब्द महाराजांनी वापरलेला आहे. कीर्तन चांग असं म्हटलंय, कीर्तन चांग अशी भाषा वापरलेली आहे. हा थोडासा बारीक बघत लक्षात घ्या. आम्ही वापरत असलेला चांगला शब्द हा परिच्छिन्न आहे, संतांनी वापरलेला चांगला शब्द हा व्यापक आहे. बऱ्याच वेळेला आपण चांगला शब्द अनेकदा वापरतो. काय आहे, एका गावचा सप्ताह संपला आणि कीर्तन करून घरी गेलो. घरी गेल्यानंतर सप्ताह झाल्यानंतर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला.
आणि फोन आला तो म्हटला महाराज तुम्ही आमच्या गावात कीर्तन आला होता. म्हटलं हो तुमचं कीर्तन फार चांगलं झालं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला नाही महाराज अख्ख्या सप्ताहामध्ये सगळ्यात कीर्तन चांगलं तुमचं झालं. मला जरा जास्तच बरं वाटलं. मी त्याचा फोन ठेवल्याबरोबर त्या सप्ताहाची जी कमिटी असते त्या कमिटीच्या अध्यक्षाला फोन लावला माघारी. माझा फोन बघितल्याबरोबर ते अध्यक्ष घाबरले. त्याचं एक कारण आहे, एखादा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर त्या कीर्तनकाराचा माघारी फोन आला की संयोजक मंडळींना भीती वाटते. तुम्हाला किती कळालं मला माहित नाहीये. आता हे कंसात आमच्या लोकांना सगळं कळालं असेल. कारण बऱ्याचदा ती कीर्तनकार मंडळी एवढं ठरलं होतं इतकंच का दिलं म्हणून फोन करतात बऱ्याचदा. त्यामुळे ती माघारी फोन आल्यानंतर त्या कमिटीला त्या अध्यक्षांना भीती वाटली. त्यांनी विचारलं का महाराज का फोन केला. म्हटलं काही नाही. झाला का सप्ताह. म्हणजे झाला. कीर्तन झाली का. झाली. कशी झाली. तो म्हटलं चांगली झाली. म्हटलं माझं कसं झालं. म्हटलं चांगलं झालं. म्हटलं नाही तुमच्या गावाच्या त्या माणसाचा फोन आला होता सगळ्या सप्ताहामध्ये सगळ्यात कीर्तन चांगलं माझं झालं म्हणत होता. अध्यक्षांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं पण ज्याचा फोन आला होता त्याचं फार मनावर घेऊ नका. की सगळ्याच कीर्तन करायला असं म्हणताय. तुम्हाला म्हणताय अशाचा भाग नाही. काय लोकांना त्याचं काही वाटत नाही हो. चांगला हा शब्द कुठेही कसाही कधी वापरून जमत नाही. चांगला हा शब्द तत्वाचा वाचक आहे. चांगला हा शब्द व्यक्तीचा वाचक नाही. विढाला पुढे बोलतो. व्यक्तीची कृती कशी आहे याला महत्व नाही. त्या कृतीच्या पाठीमागची वृत्ती कशी आहे याला महत्व आहे. लक्षात घ्या. वृत्ती कशी आहे हे महत्वाचं आहे. कर्म आणि कर्माच्या पाठीमागची भावना दोन व्यवहारामध्ये वाक्य सांगितले जातात. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. दोन्ही जरा बारकाईची वाक्य आहे का. काहींची कर्म चांगली नाही आहेत पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या आहेत आणि काहींची कर्म चांगली आहेत पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नाहीत. त्यामुळे कर्म कसं आहे याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या पाठीमागची भावना कशी आहे याला फार महत्व आहे. लोक बोलता बोलता म्हणतात. एखाद्याला जर विचारलं का तुमच्या शेजारी मोठा बंगला बांधलेला दिसतोय, नोकर चाकर आहेत, घोडेगाडी आहेत, फार मोठा श्रीमंत तुमच्या शेजारी दिसतोय. त्याच्या शेजारचा माणूस एकच वाक्य वापरतो. तो म्हणतो मला सगळं खरं आहे हो मन कुठं चांगलं आहे. संपलं. सातबारा आपला एवढाच आहे. मन कुठे चांगला आहे याचा अर्थ चांगला हा शब्द भावनेवर वृत्तीवर अवलंबून आहे. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. गवळ्याच्या मुखातलं गोपाळाच्या मुखातलं उष्ट ताक भगवान पितात. ही कृती जरी चांगली नसली तरी त्याच्या पाठीमागची भावना मात्र चांगली आहे. विठ्ठल आतापर्यंत 3 अर्थ सांगितले. गायी राखणारा तो गोपाळ एक. गो म्हणजे इंद्रियन, पाळ म्हणजे रक्षण करणारा. इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करतो तो गोपाळ 2. आणि आता तिसरा अर्थ सांगितला चांगल्या भावनेचा जो आहे तो गोपाळ 3. एवढ्यावर गोपाळ शब्द थांबत नाही. ऐका. गायी राखणारा तो गोपाळ, इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ, चांगल्या भावनेचा आहे तो गोपाळ. एवढ्यावर थांबत नाही. आणखीन एक महत्वाचा विषय सांगतो. गोपाळ गोपाळ कुणाला म्हणायचं की ज्याच्या जीवनामध्ये समाधानता आहे, स्थैर्यता आहे, स्थितप्रज्ञता आहे, निश्चिंतता आहे त्याला गोपाळ म्हणायचं. मी हा स्थितप्रज्ञता शब्द मुद्दाम वापरतो. गोपाळ कोण आहे. जो स्थितप्रज्ञ आहे. हा स्थितप्रज्ञ शब्द जर ऐकायला अवघड वाटत असेल तर मी याला काही पर्यायी शब्द देऊन पुढे जातो. स्थितप्रज्ञ या शब्दाचा विचार गीतेने आम्हाला असा सांगितलाय. प्रजापती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. आणि याच्यावर केलेली जर भाष्य वाचली तरी शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. या ओवीचा अन्वय करायचा असेल तर जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय तरी शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. अन्वय इथं ज्ञानवाणीच दिलाय. मी करायची गरज नाहीये. जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय म्हणजे ज्याला सोहम भावाची प्रतीती येते त्याच्या ठिकाणी शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. पण एकदा सोहम भावाची प्रतीती येणं गरजेचं आहे. ही ओवी करण्याकरिता तुकोबरेंच नेहमीच प्रमाण देतो म्हणजे कळेल. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी ब्रह्मरस ठसावला अगोदर, विषयी विसर पडिला निशेष नंतर. म्हणजे अगोदर अंगी ब्रह्मरस ठसावला त्याचा परिणाम विषयी विसर पडिला निशेष. म्हणजे अगोदर सोहम भाव प्रतीती प्रगट होय त्याचा परिणाम शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. किंवा दुसरं प्रमाण देतो. एक धरीला चित्ती आम्ही लोकमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. याचा अर्थ एक धरीला चित्ती त्याचा परिणाम म्हणजे निवारीला भवभ्रम. विठ्ठल
गोपाळाचं चिंतन करता येण्यासारखं आहे. सोहम भावाची प्रतीती ज्याला प्राप्त झालेली आहे तो गोपाळ म्हणा. शरीर भाव संपलेला आहे, देह जावो अथवा पांडुरंगी द्रवाहो, या अवस्थेमध्ये जो गोपाळ आहे, गोपाळाला आता शरीराची आसक्ती राहिली नाही. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, या स्थितीमध्ये आहे. कोणी काहीही बोललं तरी त्याला काही वाटत नाही. अशा स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जो आहे ना तो गोपाळ आहे. काय आहे, एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक गमतीने उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे, एका मनुष्याने एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली, वाईट बोलायला सुरुवात केली, काय शिव्या द्यायला सुरुवात केली. आता तो विचित्रच मनुष्य होता, एकनाथ महाराजांना शिव्या द्यायला लागला. नाथ महाराज मात्र शांत होते. नाथांची भागवताची भाषा घालतो महाराज. नाथांनी असं लिहिलंय, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. नाथरायांची ही व्याख्या नाथांचं चरित्र सांगणारी आहे. प्राण जाईपर्यंत जरी अपकार केला तरी न म्हणे हा दुष्ट नर, ही स्थिती जिथं येते ना त्याला प्रशांतता म्हटलं जातं. एवढा तो अपशब्द बोलतोय, शिव्या देतोय, एकनाथ महाराज त्याला काही बोलत नाही, शांत बसलेले आहेत, काही बोलत नाही. शेवटी तो शिव्या देणारा जो होता का नाही, शिव्या घेऊन घेऊन त्याच्या जवळच्या शिव्या संपल्या, त्यांना मागून घेतल्या. मिळतात आता, व्हॉट्सअपला ग्रुपच आहेत आता, तेव्हा युट्यूबला चॅनल निघालेत आता नवीन नवीन, काय हरकत नाही. त्यामुळे तिथून इकडून तिकडून त्यांना मागून घेतल्या, नाथांना द्यायला लागला. तरी नाथ महाराज काही बोलत नाही. तास झालं, 2 तास झालं तो शिव्या देतोय, एकनाथ महाराज काही बोलत नाही. शेवटी 2-1 तासानंतर तो थकला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, अहो नाथ महाराज, मी एवढ्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एकतरी शिवी मला माघारी द्या. मी एवढे अपशब्द तुम्हाला बोललो, तुम्ही एकतरी अपशब्द मला माघारी बोला. एकनाथ महाराजांनी काय उत्तर द्यावं? एकनाथ महाराजांनी सांगितलं, तू एवढ्या शिव्या दिल्या, एकतरी मला माघारी द्या असं म्हणतो ना, तो तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून माघारी द्या? तू दिलं मागतो, पण तू दिलेलं मी घेतलं नाही ना. तू दिलेलं जर मी घेतलं तर मी तुला देणं लागतं. देणं कधी लागतं? घेतल्यानंतर. मी तू दिलेलं घेतलंच नाही तर मी तुला द्यायचा विषय येत नाही. तू दिल्या म्हणतो, कोणाला दिल्या? आता ऐका जरा. तो म्हटला, नाथ महाराजांनी तुम्हाला शिव्या दिल्या. एकनाथ महाराजांनी विचारलं, मला म्हणजे नेमकं कोणाला? माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला? तत्वज्ञानाची चर्चा इथं सुरू होते. माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला? जर देहाला म्हणत असतील तर मीही या देहाची निंदाच करतोय, तूही या देहाची निंदा करायला लागला, उलट तुझं मला सहकार्य झालं. आणि जर आत्म्याला म्हणत असतील तर तुझा माझा आत्मा एकच असल्यामुळे ते स्वतःला देऊन घेतल्यासारखे आहे. विठ्ठल या आत्मानुभूतीमध्ये जो आहे तो गोपाळ आहे. गोपाळ या स्थितीमध्ये आहे की आता कशाचंही ममत्व राहिलेलं नाहीये, कशाच्याही पद्धतीची चिंता राहिलेली नाहीये. निश्चिंत असलेला हा गोपाळ, त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, आनंद, समाधान, निश्चिंतता पाहिली आणि देवाला आश्चर्य वाटायला लागलं. ऐका, गोकुळामध्ये गोपाळाची आणि श्रीकृष्णाची गाठ पडली, त्या यमुनेच्या काठावर गाठ पडली. तो गोपाळ अत्यंत प्रसन्न दिसायला लागलाय, निश्चिंत दिसायला लागलाय. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्या गोपाळाकडे पाहिलं आणि गोपाळाला विचारलं, का रे गोपाळा, तुझ्या चेहऱ्यावर ही जी प्रसन्नता दिसते, हा जो आनंद दिसतोय, ही जी निश्चिंतता दिसते, ही निश्चिंतता कोणामुळे? काय असं तुझ्या जीवनात घडलंय की तू इतका निश्चिंत झालाय? त्या गोपाळाने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला सांगितलं, देवा, आमच्या जीवनाची ही निश्चिंतता कोणामुळे? त्या गोपाळाने कृष्ण परमात्म्याकडे
पाहिलं सांगितलं देवा आमच्या जीवनामध्ये ही निश्चिंतता येते त्याचं कारण आहे तुझी संगती. ही जी संगती सांगितली त्याच्यावर 4 विकल्प मांडले. जीवानं जडाची संगती करावी का न करावी 1, जीवानं जीवाची संगती करावी का न करावी 2, जीवानं इतर देवांची संगती करावी का न करावी 3 आणि जीवानं परमात्म्याची संगती करावी का न करावी 4. अशा 4 विकल्पांचा विचार आपल्याला संगती या शब्दाच्या अनुषंगाने केला जातो. जीवानं कोणाची संगती करावी याच्यावर जीव जडाच्या संगतीत गेला. जड या शब्दाचा अर्थ संसार. जड म्हणजे संसार. जीवानं जर संसाराची संगती केली तर आपल्या पदरामध्ये काय पडणार? त्याचं उत्तर सहज महाराजांनी देऊन टाकलंय. मुळात संसाराचं स्वरूपच आहे दुःख बांधवडी आणि हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. याचा अर्थ संसाराकडे जर दुःख असेल तर ते आपल्या पदरामध्ये दुःख देणार ना. काय आहे ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडून तेच मिळतं किंवा ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे तेच मागावं किंवा ज्याचा जो विषय आहे त्याच्याबरोबर ती चर्चा करायची. किती आपल्याला बोलता येण्यासारखं. मला सांगा आता हे दोन्ही मृदंगवादक आहेत तुम्ही त्यांच्याशी काय चर्चा केली पाहिजे? त्यांना विचारलं पाहिजे सरपटी कशी वाजवायची सांगा, लकी कशी वाजवायची सांगा, उतरणी कशी वाजवायची सांगा, मुखडा कसा वाजवायचा सांगा. त्यांना त्यातलं ज्ञान आहे. त्यांना आनंद वाटेल की तुम्हाला बोल सांगतील असं आहे तसं आहे. इतकी गुणवान गायक मंडळी इथं उपस्थित आहेत सगळी. पण त्या सगळ्या मंडळींना तुम्ही काय विचारलं पाहिजे? दीडक्या भंगाला ताल कशी लावायची, एकटुक्या भंगाला ताल कशी लावायची, चौकडा चरणाला कशी लावायची, नाटाच्या भंगाच्या चाली कशा म्हणायच्या, वासुदेव कसा म्हणायचा, आंधळा पांगळा कसा म्हणायचा, जोगी कसा म्हणायचा हे त्यांना विचारा. त्यांना आनंद वाटेल. आता आम्ही कीर्तन करा महाराज आहेत, मनोहर महाराज आहेत, मी आहे, अनेक सगळीच महाराज म्हणजे सुभाष महाराज बसलेले आहेत. या मंडळींना आम्हाला तुम्ही काय विचारलं पाहिजे? एखादी ज्ञानेश्वरीची ओळी विचारा, एखादा गात्याचा अभंग विचारा, वेदांताची प्रक्रिया विचारा, पुराणाचे एखादं उदाहरण विचारा. मला एकाने काय विचारावं? मला एकाने विचारलं महाराज तुमचं लग्न झालंय का? काय घेणं देणं तुम्हाला? किती बोलायचं किती? आणि गरज काय आहे मला सांगा. प्रपंचाच्या चर्चा करायला मग आपलं घर कमी नाही का? इतर धोंडू तात्यांच्या मंदिरात यायचं लग्नाच्या चर्चा करायच्या काय अर्थ आहे का त्याला? काय आपण करतोय? जागा चूक तरी आपल्या लक्षात आला पाहिजे. आपण कोणाशी चर्चा करतोय हे तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या बरोबर त्याच्या त्याच्या विषयाची चर्चा करावी. ज्याच्या त्याच्याकडे जे असेल तेच मागावं त्याच्याकडे. मला सांगा संसाराकडे सुख मागायला गेलो मिळेल का? त्याचं स्वरूपच दुःख बांधवडी आहे. त्याच्याकडे सुख मिळणार कसं काय? बरं त्याच्याकडे जे आहे तेच देईल ना. आम्ही गमतीने सांगत असतो. एखादा पती घरातून बाहेर पडायला बायकोने सांगितलं हो कपडे घेऊन या. दुसऱ्या दिवशी निघाला किराणा माल घेऊन या. तिसऱ्या दिवशी निघाला औषधी घेऊन या. एके दिवशी तो वैतागून गेला. तो म्हटला रोज तू काहीतरी कपडे मागत बसते, कुठं किराणा मागत बसते, औषधं मागत बसते, कधीतरी बुद्धिमान. तिने एकच वाक्यात उत्तर दिलं ज्याच्याकडे जे आहे तेच मागावं. संपलं. म्हणजे एवढंच बोलायचं आहे मला. आपण ज्याच्याकडे जे आहे संसाराकडे जर सुख नसेलच तर त्याच्याकडे सुख मागण्यात काही अर्थ आहे का? त्यामुळे जीवानं जडाच्या संगतीत जाऊ नये. माझा पहिला विकल्प संपला. आता दुसरा विकल्प आहे का? जीवानं जीवाच्या संगतीत गेलं तर चालत नाही का? ऐका, जो जीव संगतीत जाण्याकरिता निघाला तो जीवही अपूर्ण आहे आणि ज्या जीवाच्या संगतीत जाण्याकरिता निघाला तो जीवही अपूर्ण आहे. कारण जीव या शब्दाची व्याख्याच आहे अपूर्ण. कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपादी शिव बोलीजे माया भासेन जीवेशो करोति ती सुतत्वतः कल्पितावेव जीवेशो तभ्यम सर्वं प्रकल्पितम. पंचदशी आम्हाला सांगते याचा अर्थ जीव म्हटलं की अविद्येचा विचार आहे, जीव म्हटलं की कल्पनेचा विचार आहे, जीव म्हटलं की मुळातच तो अपूर्ण आहे. पण जर अपूर्ण असलेला जीव ज्या दुसऱ्या जीवाकडे गेला म्हणजे तोही अपूर्ण आहे. मग अपूर्णाकडे गेलं परिपूर्णता होईल कशी काय? हाही जीव अपूर्ण आणि तोही जीव अपूर्ण. अपूर्णाकडे जाऊन उपयोग काय? जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे महाराज. आमच्या वडील आम्ही लहानपणी त्यांची कीर्तन फार ऐकायचो. ते असं म्हणायचे की एखाद्या जंगलामध्ये एखादा मनुष्य रस्ता चुकला आहे. रस्ता चुकल्यानंतर शोधाशोध करायला लागला. अख्खा दिवस शोधायला लागला. त्याला रस्ता सापडेना. कंटाळून गेला, अस्वस्थ झाला, उद्विग्न झाला. सायंकाळच्या वेळेला समोरून कुणीतरी येत असलेलं पाहिलं. त्याला थोडा आनंद वाटला. अरे सकाळपासून आपण रस्ता शोधतोय, कोण भेटत नाहीये, रस्ताही सापडत नाहीये. कुणीतरी समोरून आले, धावत गेला, त्याच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले, सांगितलं कृपा करा मला या जंगलातून बाहेर पडायचा रस्ता सांगा. सकाळपासून रस्ता चुकलोय, मला रस्ता सापडत नाहीये, तुम्ही मला मात्र रस्ता सांगा. सकाळपासून मी रस्ता चुकलोय. ज्याला विचारलं का नाही त्यानं सांगितलं बाबा तू सकाळपासून रस्ता चुकलाय, मी गेली 8 दिवस झालं रस्ता चुकलोय. उदाहरण संपलं. कळलं का? पहा. अरे जो सकाळपासून रस्ता चुकलाय त्यानं 8 दिवस झालं रस्ता चुकलेल्या माणसाला रस्ता विचारण्याने रस्ता भेटणार आहे का? ते वडील गमतीने असं सांगत असतात, हा चुकलेला ना हा हुकलेला. आणि हे चुकलेले हुकलेले अशी गाठी पडल्यानंतर असंच होतं. विठाला
जाऊन उपयोग नाही. मग एक काम करा, जेव्हा इतर देवाच्या संगतीत गेलं तर चालत नाही का? त्या इतर देवाबद्दल महाराजांचे शब्द थोडे कडक आहे. सेंदरी हिंदरी दैवते होणती तुझी भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवधान. मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. आपुल्या पोटाची रडते आणि मागती शिते अवधान. इथला रडते शब्दाला एक अंडरलाईन करा आणि मागती शब्दाला एक अंडरलाईन करा. रडते आणि मागती म्हणजे रडून रडून जे मागत राहतात ते सेंदरी हिंदरी दैवते. विठ्ठल करणार म्हणून इतर देवाच्या संगतीत जाऊन उपयोग नाही. किती गोष्टी झाल्या? 3. जीवानं जडाकडे जाऊ नये का? दुःखरूपता. जीवानं जीवाकडे जाऊ नये का? अपूर्णता. जीवानं इतर देवाकडे जाऊ नये का? अतृप्ती. मग जीवाला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर पूर्ण अशा परमात्म्याच्या संगतीत जावं लागेल. आणि म्हणून तो गोपाळ म्हणतो, देवा आमच्या जीवनामध्ये ही जी निश्चिती आहे त्याचे एकच कारण आहे, तुझी संगती. आणखीन एक व्यवहाराचा नियम सांगतो. आपण ज्याच्या संगतीत जातो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. ऐका, आपण त्याच्या चांगल्याच्या संगतीत गेले की चांगलं म्हणून घेता येतं आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन केलंय, दुसंग सर्वथैव त्याज्य हा सर्वथा एव त्याज्य हा. म्हणजे याचा अर्थ त्याचा स्पर्श नको, त्याचं दर्शन नको, त्याची संगती नको, त्याचं वचनाचा सुद्धा सहवास नको. एव एव या शब्दाचा अर्थ सगळं आलं. दुसंग सर्वथा एव त्याज्य हा. याचं कारण सांगतो. आपण ज्याच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. कल्पना करा, एखादे गुरु शिष्य जंगलातून निघाले, रस्त्याने चालायला लागले. चालता चालता एका झाडाखाली गुरुजी बसले. बसल्याबरोबर गुरुजींनी देवाचं ध्यान करायला सुरुवात केली. त्यांना करू वाटलं, चिंतन करायला लागले. शिष्य बसलेला, ते घनदाट जंगल, समोरून एक वाघ येत असलेला शिष्याने पाहिला. त्याने हाका मारायला सुरुवात केली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजींचं लक्ष नाही, कारण गुरुजी देवाच्या संगतीत आहेत, देवाचं चिंतन करतायत. पुन्हा त्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला, पुन्हा त्यांनी मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींचं लक्ष नाही. एवढे हाका मारूनही गुरुजी आपल्याकडे बघत नाही. सगळ्या संतांच्या प्रमाणामध्ये याचं अर्धच प्रमाण पाठ होतं. आपुली आपण करा सोडवं. माणसं लागूपुरती प्रमाण पाठ करतात. ते म्हटलं, पिकलं पान गळून गेलं तरी कोणी विचारणार नाही, आपलं व्हायचं जायचं राहिलंय. या गुरुजींचा नाद सोडा आणि झाडावर जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला वाघाला घाबरून. तो वाघ गुरुजींच्या जवळ आला, थोडा 2 मिनिटं थांबला, आवाजही केला नाही, निघून गेला. हा खाली उतरला. याला आश्चर्य वाटायला लागलं, ज्या वाघाला घाबरून वरती आपण गेलो त्या वाघाने आवाजही केला नाही. हो, तुम्हाला एक सांगू का? ऐका, बरोबर शिवते तुम्ही जरा बारीक ऐका. समजा आपण जंगलामध्ये निघालो आणि जंगलामध्ये निघाल्यानंतर अचानक आपल्या समोर वाघ आला. ऐका, अचानक आपल्या समोर वाघ आला. पळायचं नाही, पळून जायचं नाही, जिथं आहे तिथंच उभं राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात, मला नाही माहिती. मी ते ताडोबाला गेलो होतो तेव्हा तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते प्रयोग करून बघा. जर भेट झाली आपली नाही तर झाली तर सांगा मला. तुम्ही म्हणतो होता ते खरं आहे म्हणजे मला सांगायला धाडस येईल, बाकी काही नाही. मी काही त्या भानगडीत पडणार नाही. पण जिथं असतात तिथंच उभा आहे. तसं गुरुजी तिथंच थांबलेले. या वाघाने आवाजही केला नाही. हा खाली उतरला, थोडं रस्त्याने चालायला लागले. गुरुजींचं ध्यान संपलं. सव्वार पाहिलं, स्मित हास्य केलं, रस्त्याने चालायला लागले. एक मच्छर, एक डास गुरुजींच्या गावाला चावला. त्यांनी अशी धप्पड मारली, म्हटले, अरे बापरे काय भयंकर डास आहे. तेवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही आणि आता डास चावल्यानंतर म्हणता भयंकर आहे, जोरात चावला, असं कसं काय? गुरुजींनी सांगितलं त्याचं कारण आहे, मगाशी वाघ जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो म्हणून घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी त्यामुळे आपण कोणाच्या संगतीत आहोत हे महत्वाचं आहे. गोपाळ म्हणतोय, कृष्णा तुझी एक संगती. काय झालं? झाली आमची निश्चिंती, आम्ही निश्चिंत झालो. आता तत्वज्ञानातून याचे खूप अर्थ बघा. निश्चिंत होणं म्हणजे नेमकं काय? व्यवहारातून अर्थ काय? चिंता रहित होणं. हा मला व्यवहारातला अर्थ. काही नाही, आमच्या जीवनातली चिंता निघून गेली. पण ही जी चिंता असते ना ती काही काळापुरती आपली निघून जाते. मला वाटतं निश्चिंती या शब्दाचा अर्थ करताना पंचदशीतला निरंकुशा तृप्तीचा अर्थ घ्यावा. निरंकुशा तृप्ती पंचदशीकारांनी जे चिंतन केलंय, आपल्याकडे जी चिंता निघून जाते ती सांकुशा तृप्ती आहे. ही सांकुश आहे. आज आता आम्हाला ऊन लागायला लागलंय, आम्ही झाडाखाली बसलो, ही सांकुशा तृप्ती आहे का? थोड्या वेळाने पुन्हा उठायचं आहे, पुन्हा रस्त्याला लागायचं आहे, म्हणजे कायमस्वरूपी तृप्ती नाहीये. आम्ही जेवण करतो, आता कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आपल्याला मिळेल, आम्ही प्रसाद घेतला, जेवण केलं, मान्य आहे. पण सायंकाळच्या वेळेला पुन्हा भूक लागणारच आहे ना. म्हणजे आम्हाला झालेली जी तृप्ती आहे ती सांकुश आहे. पण संतांना झालेली जी
तृप्ती आहे ती निरंकुश आहे. मला वाटतं गोपाळ म्हणतो आम्ही निश्चिंत आहे, आणि निश्चिंत या शब्दाचा अर्थ निरंकुशा तृप्ती, आणि निरंकुशा तृप्ती या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मानुभूती विठाला. निरपेक्ष, निश्चिंत या शब्दाला आणखी एक पर्यायी शब्द देतो, निरपेक्ष किंवा निरीच्छ. कारण ही कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, इच्छा केली ती पावलो याचा अर्थ आहे कृतकृत्य झालो, याचाच अर्थ आहे निश्चिंत. किंवा आता निश्चिंतीने विसावा कोणतरी या धामात निश्चिंती या. त्यामुळे तो गोपाळ म्हणतो देवा आम्ही निश्चिंत झालो. देवाने त्याच्याकडे पाहिलं, विचारलं काय गोपाळ माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला एवढाच फायदा आहे का? त्या गोपाळांनी सांगितलं नाही देवा, जे कधी कुठं बघायला मिळत नाही ते तुझ्या संगतीत पाहायला मिळायला लागलं. अभंग नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. कधीही पाहायला मिळत नाही ते सोहळे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला पाहायला मिळायला लागले. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मला थोडासा असा अर्थ करावासा वाटतोय, म्हणजे हा अर्थ बरोबर आहे परंतु आता एक तर फार मोठ्या प्रासादिक जागेवर मी ही कीर्तनाची सेवा करतोय. लक्षात घ्या, दोंडू तात्या महाराजांचं कार्य आणि त्यांचा असणारा प्रचार आणि प्रसार आणि त्यांचं चरित्र हे आघात आहे. या सगळ्या परिसराचं अत्यंत श्रद्धेचं स्थान म्हणून आपण या स्थानदानीकडे बघतोय. एक सत्पुरुष महापुरुष म्हणून आपण तात्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. त्यामुळे एका अर्थाने ही सेवा एखाद्या गावातली नाहीये, तर ही सेवा एखाद्या क्षेत्रावरची आहे. हे लक्षात घ्या, हे जे संस्थान हे सामान्य नाही क्षेत्र आहे. पण त्यामुळे थोडंसं आणि प्रोफेसर महाराज तिथं आहे, आपण सगळी मंडळी आहेत. तर मला असा अर्थ करावा असा वाटतो, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे आम्ही आतापर्यंत सुखाच्या भोगाचे सोहळे कुठेही बघितले नाही. कुठेही बघितले नाहीत म्हणजे कुठे बघितले नाहीत. बरं, हे कोणत्या सुखाच्या भोगाचे सोहळे आहेत? कारण झाली अमुची निश्चिंती, इथं येणारं सुख आणि त्याच्या पुढे असणारं भोग, सुखाचा भोग, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. झाली अमुची निश्चिंती, इथं सुखाचा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर पुढं सुखाचा भोग आहे. झाली अमुची निश्चिंती म्हणण्यामध्ये ज्ञान आहे आणि त्याच्या पुढे जो असणारा सुखाचा अनुभव किंवा भोग आहे ती भक्ती आहे. त्यामुळे भोग सुखाचे सोहळे म्हणण्यामध्ये आम्हाला भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे कुठंही बघायला मिळत नाही. ते केवळ देवा तुझ्या संगतीत बघायला मिळतात, म्हणून नाही देखील येते मिळत. विठ्ठल उत्तरार्धामध्ये झाली अमुची निश्चिंती इथं ज्ञान म्हणा, आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये भोग सुखाचे सोहळे इथं भक्ती म्हणा. म्हणजेच ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं असेल तर गोपाळ आहे. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती कुठून आली असा विचार केला, उपनिषदांचा तर आधार आहेच आहे याला, परंतु गोपाळ समोर ठेवा. मग गोपाळांचं चरित्रच पाहून जणू काही जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी ज्ञानोत्तर भक्तीचा विचार मांडलेला असेल, पुढे ज्ञानोबायांनी ज्ञानोत्तर भक्तीचा विचार मांडलेला असेल, जगद्गुरु तुकोबारायांनी मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी नारायण अद्वैती तो माझे नाही समाधान गुरे चरण सेवा तुझी ज्ञान मिळवली गावा गोविंदुगा मी भक्त तू देवा
सेवा इथे करी ही सगळी प्रमाणं एका अर्थाने ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचं वर्णन आहे. त्यामुळे भक्ती सुखाच्या भोगाची सोहळे देवा आम्ही कुठेही बघितलेलं नाही, फक्त तुझ्या संगतीत बघायला मिळायला लागले म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाला उगीच मनात वाटलं. भगवंताने विचारलं अरे एवढा वेळ झालं गोपाळा तू माझंच बोलायला लागलाय, एवढा वेळ काय झालं तू माझं बोलायला लागला, तू तुझं काहीतरी सांग, तुझ्या घरचं काहीतरी सांग, तू सारखं एवढा वेळ माझंच बोलायला लागला. काही काही लोकांना माणसांना सवय असते दुसऱ्याच्या माहित्या काढून घ्यायच्या, आपलं सांगायचं नाही, दुसऱ्याच्या माहित्या. आता कधी कधी आम्हाला लोक विचारतात, आता आम्ही इकडे तिकडे करतो, मला एकाने विचारलं महाराज काय म्हणतोय तुमच्याकडे वातावरण, आता आम्ही काय वातावरण सांगणार हिरण वाटलोय तुला, आम्हाला कित्येकदा सांगितलं कीर्तनाचा विचार आम्हाला विचारतात अहो मधल्या काळात झेडपीची लक्षणं आम्हाला तुमच्याकडे झेडपी काय म्हणते, आता आम्हाला काय माहिती आमची झेडपी काय म्हणते, आम्हाला त्यातलं काय माहित असणार आहे, आम्हाला त्याची काय माहिती असणार आहे. आता तसं गोपाळाला देवाने विचारलं अरे तू तुझं काहीतरी सांग, घर कसं आहे, त्यांनी सांगितलं घरी टाकाचे सरोवर. देवानी मध्येच थांबवलं. सरोवर म्हणजे तलाव आणि ताकाचं तलाव आहे ना, मग घरी जा ना, इथं काय देवानी गोपाळाने सांगितलं इथलं सांगू का, येथे नवनीताचे फूल, नवनीत म्हणजे दोन्ही, आता नीट आहे का, येथे म्हणजे परमार्थ आणि घरी म्हणजे संसार. संसार कसा आहे ताकाचं सरोवर आणि परमार्थ कसा आहे नवनीत म्हणजे दोन्हीचा फूल. किती वर्णन विशेष पद्धतीने केलंय. घर या शब्दाचा अर्थ संसाराला ताक म्हणतात महाराज, आणि येथे म्हणजे परमार्थाला महाराज दोन्ही म्हणतात. दोन्ही सार असतंय आणि ताक हे असार असते. तरी मला कधी कधी वाटतं घरी ताकाचे सरोवर का म्हटलं असेल आणि येथे नवनीताचे पूर का म्हटलं असेल. त्याचं एकच उत्तर देतो, सरोवरातलं पाणी वेगळं, पुराचं पाणी वेगळं. सरोवराचं पाणी हे थांबलेलं असतं, ते सरोवराचं पाणी, आणि जे वाहतं असतं ते पुराचं पाणी. याचा अर्थ संसार म्हणजे थांबलेला आहे आणि परमार्थ म्हणजे वाढता, वाहता या शब्दाचा अर्थ वाढता आहे. परमार्थामध्ये वाढ असावी. प्रपंचामध्ये घट असते. दोन मुलं आहेत, एखाद थोरल्या मुलाचं लग्न आहे, 50-60 लाख रुपये खर्च केले. आपण जातो त्याला म्हटलं का हो, 2 मुलं आहेत तुम्हाला, थोरल्या मुलाचं लग्न एवढं मोठं केलंय म्हणजे धाकट्याचं किती मोठं असेल. त्या वरबापाने सांगितलं धाकट्याचं बघून कोण घेणार आहे, एवढं नाही मोठं करणार म्हटलं. काय ते सगळं जिरलं माझं थोरल्याला. पण परमार्थाच्या बाबतीत असं असतं का, आता एवढा मोठा सप्ताह आहे, काय नियोजन आहे, आम्ही आपलं सप्ताह करणाऱ्याला सगळ्यांना म्हणत असतो वा फार चांगलं नियोजन आहे, आम्ही म्हणत असतो म्हणजे आम्हाला म्हणावंच लागतंय. हा एक त्यातला एक आता आतलं हे आपल्या गोष्टातलं असं म्हणावंच लागतंय. एखादं अलीकडे महाराज असं झालंय, प्रमाण पाठ नसलं तरी चालेल पण असले उद्योग फार लागतात आता अतिकडे. आणि असले उद्योग जास्त करणाऱ्या कीर्तनकारालाच मोठा कीर्तनकार म्हटलं जाते. काय गंमत आहे महाराज. एखाद्याला अभ्यास करावा, साधना करावी, ज्ञानेश्वरी असावी, काय पारायण असावं. अलीकडे ते लोकांना वाऱ्या माहित नाही, महिनावारी म्हणजे काही माहित नाही, आषाढी कार्तिकी म्हणजे काही माहित नाही, चातुर्मास म्हणजे काही माहित नाही. ज्ञानेश्वरी तर लॉकडाऊन मध्ये एका प्रतिज्ञेश महाराजाचा मला फोन आला. त्याला काय चाललंय महाराज,
माझं PhDचं काम चालू होतं. मी PhD चालू आहे, लिखाण करतोय. बरं झालं लॉकडाऊन पडलं, मला लिखाणाला वेळ मिळाली. मी आपलं त्यांना विचारलं, तुमचं काय चाललंय? तो म्हटलं आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. म्हटलं, अरे तो म्हटला महाराज ज्ञानेश्वरी चांगली आहे हो. मला कळलं ना असं का म्हटला तो. आता ती चांगलीच आहे ना. मी म्हणलं ती चांगलीच आहे असं का म्हणायला. तो म्हटला नाही महाराज आयुष्यात कधीच पारायण केलं नाही, पहिल्यांदा केलंय. कोण म्हणतंय? गजल कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. कळलं का बघा काय गंमत आहे महाराज. म्हणजे कीर्तनकाराने जर आतापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नसेल तर नेमकं ज्ञानेश्वरीचं पारायण करा. कुणाला सांगायचं नेमकं? आपण ही कोणती साधना आहे? प्रदक्षिणा कशी असते माहित नाही. प्रदक्षिणाच्या वाटेवरचे अभंग कोणते आहेत माहित नाही. आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण या वाऱ्या काय आहेत माहित नाही. खरं तर या सगळ्या साधना आहेत. नीट ऐका. संप्रदाय संख्येने वाढणं याला संप्रदाय वाढणं म्हणत नाही. संप्रदायामध्ये गुणात्मकता वाढणं याला संप्रदाय म्हटलं जातं. आज एवढी जुनी जाणती मंडळी, किती पूजनीय मंडळी आहेत की ज्यांनी संप्रदायाची अखंड सेवा केली. अशी सगळी या परंपरेमध्ये या देवस्थानावर असलेली ही मंडळी आहेत. आणि त्यामुळे अशा मंडळींकडे बघूनच खऱ्या अर्थाने नवीन नवतरुणांनी परमार्थाची काही लक्षणं आपल्या जीवनामध्ये बाळगावी लागतात. विठ्ठला कारण याचा अर्थ परमार्थामध्ये वाढ आहे. आपण आपण म्हणतो नाही आणखी याच्यापेक्षा पुढचं मोठं नियोजन करायचं आहे, आणखी जास्त पद्धतीने चांगलं नियोजन करायचं आहे. याचा अर्थ काय? परमार्थामध्ये वाढ आहे. नवनीताची पूर. पण प्रपंचामध्ये मात्र घरी टाकायचे सर्व. आणि शेवटी त्या गोपाळाला देवाने विचारलं, काय गोपाळा माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो असं म्हणतो, माझ्या संगतीमध्ये जे बघितलं नाही ते बघायला मिळालं म्हणतो, माझ्या संगतीमध्ये येथे नवनीताची पूर म्हणतो. तू तुझ्या घरी जाणार आहे का नाही? अभंगाचं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळाच्या मनातल्या भावना श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने काय आहेत त्या थोड्याशा ऐकल्या. आता कार्याचे कीर्तन आहे, चरित्राचे विचारावे केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार भगवंताच्या अवतारापासून आहे. श्रावण महिना आहे, मध्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे. भगवान अवताराला येतात. का येतात, कशा करता येतात याचा विस्तार आपल्याला धर्मरक्षावया अवतार वेळी आपुल्या पालिसी भक्त जना या भंगाच्या संबंधाने अनेक वेळेला आपण ऐकतो. तर भगवान अवताराला आले. अवतारानंतर कोणाकोणाला आनंद झाला आणि कोणाकोणाला दुःख झालं याची यादीच मोठ्या पद्धतीने सांगितलेली आहे. चंद्र आनंदित झाला कारण चंद्र वंशामध्ये अवतार आहे ना. कृष्ण नावाचा अवतार हा चंद्र वंशामध्ये आहे. काय आहे, राम अवतारामध्ये त्याचे उत्तर दिलं जातं. राम जेव्हा अवताराला आले, ऐका कुठं अवताराला आले, सूर्यवंशामध्ये. आणि कृष्ण अवतार
चंद्रवंशामध्ये. राम जेव्हा सूर्यवंशामध्ये अवताराला आले असं सांगतात की राम सूर्यवंशामध्ये अवताराला आल्यानंतर त्यावेळेस चंद्र नाराज झाला नाही. रामाच्याच वेळेला चंद्र नाराज झाला. रामाने विचारलं अरे बाबा काय झालं नाराज व्हायला. चंद्राने विचारलं प्रभू तुम्ही कुठं अवताराला आलाय. ते सूर्यवंशात. म्हणजे चर्चा कुणाची होणार सूर्याची. कौतुक कुणाचं होणार सूर्याचं. गर्दी कुणाच्या घरी जास्त होणार सूर्याची. आम्हाला कोण विचारतंय कोण म्हणतंय चंद्र. खरं तर हा चंद्र सूर्याचा शेजारी. थोडं पुढे बोलू का. आपल्या शेजाऱ्याच्या घरात काही चांगलं झालं की त्याच्या शेजाऱ्याला वाईट वाटणं हे चंद्र सूर्यापासून चालत आले आणि हे कुठपर्यंत राहणार आहे. चंद्र असले चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. हे काही बदल होणार नाही. तर दोघं त्या चंद्राला वाईट वाटायला लागले. रामाने सांगितलं काही काळजी करू नको. पुढला अवतार कृष्ण नावाचा अवतार मी तुझ्या वंशामध्ये घेतो. मग तर काही अडचण नाही ना. सगळ्यांना वाटलं बरं झालं. रामाने याच्यातून मार्ग काढला. अहो तरी चंद्र नाराज. तरी चंद्र काही बाजूला हसे ना काही येई ना. रामाने विचारलं अरे झालं ना बाबा कृष्ण नावाचा अवतार पुढला अवतार तुझ्या वंशात घेतो ना. चंद्राने सांगितलं पुढलं काय खरं आहे. आता कसा तरी मेळ लागलाय. पुढलं काय खरं आहे म्हटले. पुढलं नका सांगू. आता आमच्या पदरात काहीतरी टाका काहीतरी महत्व द्या. रामाने सांगितलं काळजी करू नको. आता जरी या सूर्यवंशामध्ये राम नावाचा अवतार माझा झालेला असला तरी या राम नावाला तुझं नाव जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो. मग तर काही अडचण नाही ना. झालं. चंद्राला आनंद झाला. आपल्यालाही कुठेतरी जागा मिळाली. पण शब्द दिला होता कृष्ण नावाचा अवतार तुझ्या वंशामध्ये घेतो. भगवंताने कृष्ण नावाचा अवतार चंद्र वंशामध्ये घेतला. चंद्र आनंदी आहे. शब्द दिल्याप्रमाणे भगवान आले बाबा. झालं. नद्या आनंद आहे. सगळ्यांना आनंद वाटायला लागला. भगवान अवताराला आले. आल्याबरोबर मात्र वसुदेव देवतेला भीती वाटायला लागली. सोडा भीती लपवा लपवा जगजेठी धनी गौसासी करेल माझ्या बाळाशी मारे. आणि मग आता ते लपवा लपवा जगजेठी पुन्हा बाळाशी मारे. याच्यात जगजेठी म्हणताना स्थिती आणि बाळाशी म्हणताना स्थिती. तत्वज्ञानाने मायेच्या दृष्टीने एकच वाक्य सांगितलंय. बाळाशी म्हणताना मायेचं आवरण आहे आणि जगजेठी म्हणताना मायेचं आवरण नाही. बघितल्यानंतर भगवंतांनी सांगितलं घाबरू नका. एक काम करा. कानात सांगितलं नंदाच्या घराला मदनी गोकुळाला नंद बाबाच्या घरी घेऊन चला. कसं जायचं. उचलीला कमळा पण पायीचे बंधने गळती. झालं ते डोक्यावर घेतलं. यमुनेच्या काठावर आले. पाऊस पडत होता आणि मग पाणी वाढत होतं. आतमध्ये प्रवेश केला. पाणी का वाढायला लागलं त्याची पुष्कळ कारण सांगतात. कुणी म्हणतं यमुना ही श्रीकृष्णाची सासू आहे. तिला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. कुणी म्हणतं यमुना ही श्रीकृष्णाची कालिंदी नावाची पत्नी आहे. तिला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. कोणी काय भाव काढत राहतात. मला वाटतं सगळे भाव काढण्यामध्ये आता वेळ घालवायचे नाहीये. यमुनेचं पाणी का वाढायला लागलं. तिला कृष्ण दर्शन घ्यायचं होत. संपलं. एवढंच भाव आहे. काय आहे कार्याचे कीर्तन असं असतं ते किती वाढवता येत नाही किती कमी करता येते. तुम्ही जर आषाढीला आता महाराजांना माहिती आहे आषाढी पौर्णिमेला गोपाळपूरला आमच्याकडे कार्याचे कीर्तन असतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये सगळं करावं लागतं. रूप पाहता पासून ते 3 मीटर पर्यंत 20 मिनिटं फार झाली. आपल्याकडे फळावर एक गाव आहे परंपरेचं. वडील कीर्तन करायचे त्यांना जमलं नाही म्हणून मला पाठवलं. आपलं जवळ आणि मी कीर्तनाला उभा राहिलो. आपलं 2 तासामध्ये सगळं कीर्तन आटोपलं. तेवढ्यात चोपदार घेऊन सांगितलं भात शिजायचा आहे वाढवा म्हटले. म्हणजे ते कान्याची कीर्तन अशी वाढवली. आपला शिजायचा भात का तुम्हालाच माहिती खाऊन झाला कसं आहे तुमचं बघायला. ते कधी कधी असं होऊन जातं. तसं कान्याचं कीर्तन किती कृष्णचरित्र किती आपल्याला भाव काढता येतात. पण चला थोडंसं वेळेच्या अनुषंगाने मला थोडं पुढे जायचं आहे. तर निघाले पलीकडे आले. मध्यरात्र झालेली होती. माया उपजली तेथे हेवी मजा आणि येते. मग रात्रीच्या वेळेला डोक्यावर त्या कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया उचलली डोक्यावर घेतली. ऐका वसुदेवाने डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवले आणि खालची माया डोक्यावर घेतली. भगवान हसायला लागले. कुणीतरी विचारलं काय झालं देवा हसायला. ते म्हटले मी डोक्यावर होतो मला खाली ठेवले आणि माया खाली होती तिला डोक्यावर घेतलंय. कुणी वसुदेवाने. मी डोक्यावर होतो मला बाजूला काढलंय आणि माया खाली होती तिला डोक्यावर घेतलंय. मायेला पाहिल्यानंतर माझ्या वडिलाची जर ही प्रचिती झाली असेल तर जगाचं काय होणार आहे. मला बाजूला काढलं ना माझ्या वडिलांनी मायेला बघितल्यानंतर. धनदेव हसायला लागले. मायेला घेऊन जेव्हा वसुदेवची माघारी आली. आता पुढचा यमुनेच्या काठावर आले. आता वसुदेवाला चिंता पडली. येताना डोक्यावर कृष्ण होता. यमुनेला विनंती केली बाई जागा दे देवाला तिकडे पलीकडे घेऊन जायचं आहे. विनंती खूप केली तेव्हा कुठेतरी यमुनेने जागा दिली. पण आता जाताना कोण माया. आता वसुदेवाला चिंता पडली ही यमुना जागा कशी काय गेली रस्ता कशी काय गेली. कारण डोक्यावर माया आहे ना. तुम्हाला आश्चर्य सांगतो
मायेला घेऊन वसुदेवजी यमुनेच्या काठावर येतात. पाय लावतात ना लावतात तेवढे ताबडतोब यमुनेने रस्ता दिला. वसुदेवला आश्चर्य वाटायला लागलं. कृष्णाला लवकर रस्ता दिला नाही पण मायेला लवकर रस्ता दिला. गंमत अशीच असते. एसटी मध्ये सुद्धा महाराजाला लवकर जागा देत नाही पण दारोडे लागते बसा 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 बसा. तर ती बसल्याशिवाय एसटी जातच नाही पुढे. त्यामुळे आमच्यासारख्या म्हणतात मला उभा राहा, तुम्हाला काही सवय आहे इथे उभा राहा तिथे उभा राहा. पण त्यांना मात्र जाऊ द्या जाऊ द्या. तसं श्रीकृष्णाला मात्र लवकर रस्ता दिला नाही आणि माईला मात्र ताबडतोब रस्ता दिला. मी त्याची दोन कारणं सांगत असतो. एक गमतीच आहे आणि एक तत्वज्ञानाचा आहे. ऐका का तर असा आहे, यमुनेने माईला ताबडतोब रस्ता दिला. त्याचं गमतीचं कारण असं आहे, भाडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यायची. मी आपल्यातलं म्हणत नाही, मला माघारी जायचं आहे, माझी गाडी इथं अडकून पडेल. आपल्यातलं म्हणत नाही मी, पण बघा तुम्ही गावोगावी असं होऊन जातं. त्यामुळं माया ही भांडकुदळी आहे, बरोबर आहे, भांडणारी आहे. यमुनेने विचार केला की विचित्र असलेली माया तिच्याशी भांडण करण्यापेक्षा तिला रस्ता दिलेला मला एक. आणि आता दुसरं सांगतो बारीक आहे का. यमुनेने मायेला ताबडतोब रस्ता का दिला? कारण यमुना म्हणते श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झालाय. काही दिवसानंतर माझ्या वाळवंटामध्ये येऊन ते खेळ खेळणार आहेत आणि काला करणार आहेत. पण देवाने माझ्या वाळवंटात काला करायचा असेल तर पहिलं माया निघून गेली पाहिजे ना. माया असेल तर काला होईलच कसं काय महाराज? माया असेल तर काला होत नाही. याचा अर्थ माया विवर्जित होणं याचं नाव काला. विठ्ठल पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गौरवी धावत निघाल्या. सगळ्या धावत होत्या, पळत होत्या. पळता पळता एका गोपिकेच्या डोक्यातलं एक फूल खाली पडलं. ती गोपिका अशी फुलाला उतरायला लागली. त्या फुलाला वाचा फुटली आणि त्या फुलाने सांगितलं, गोपिके आता उतरू नको, डोक्यावर ठेवू नको. तेव्हा गोपिकेने विचारलं का? त्या फुलाने एवढं गोड उत्तर दिलं. त्या फुलाने सांगितलं, गोपिके तुला कृष्ण दर्शन झालेलं आहे, तुला कृष्ण दर्शन झालेलं आहे. मग ज्याला कृष्ण दर्शन झालेलं असतं त्याच्या डोक्यावर बसायचं नसतं, पायाजवळच राहायचं असतं. तर फुलाने आपली जागा पायाजवळ आहे असं सांगितलं. झालं. सगळ्या गोपिका श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता येऊ लागल्या. काय कृष्ण परमात्म्याचं रूप आहे भागवताने वर्णन फार गोड केलं. श्रीमद भागवतामध्ये भाव असा आहे, त्रिभुवन कमनं तमाल वर्ण मळविकर गौरव रामभरम ददामी वपुरनक कुला व्रताननाप्य विजय सखेन विरस्तुमी नवद्या. आणि याच्यावर नाथांचे भाष्य असं आहे, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलवली झाली वेळे बदन पोटा आले बापुरे ते तर कुणी करी इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकोपर्यंत भाष्य असं आहे, राजस्व सुकुमारवदनाचा पुतळा रवी शशिकाळा रोपलिया. परमात्म्याला पाहण्याकरता गर्दी होऊ लागली. अनेक जण भगवंताला पाहायला येऊ लागले. कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं. प्रत्येक जण कोणी कुणासारखं म्हणावं हा मोठा प्रश्न पडला. वसुदेवासारखं म्हणावं, देवकीसारखं म्हणावं, नंदासारखा म्हणावा, यशोदेसारखा म्हणावा. आपल्याकडे पद्धत आहे, सांगू का? लहान मुलगा जन्माला आला की 5-25 बाया गोळा होतात आणि गप बसत नाही. उगीच म्हणतात आईवर गेले बापावर गेले. बाप कुठे म्हणतात का? आमच्याकडे तर फार पद्धत. तुम्हाला खरं सांगता हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम उगा चहा विकून काय करायचं बोलत बसायचं. ते स्वतंत्र बोलून आलेलं असतं. बाया सगळ्या एकत्रित झाल्या. कोणासारखं बोलता येईना, याच्यासारखं सगळं जगत आहे हा कोणासारखा सांगायचा मला. यापासून सगळं मंडळ हे झाले. बातमी अनेकांच्या कानावर गेली. कैलासपती शिवशंकर महादेवाच्या कानावर गेली. तर महादेवाने विचार केला, आपलं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरी आहेत, आपण आता गेलं पाहिजे म्हटले. आणि महादेव निघाले. निघाल्याबरोबर पार्वतीने विचारलं, कुठं निघाला कशा खाली? महादेवाने सांगितलं, देवदेवाला जाता मात्र आडवं निघालात कुठं? ते म्हटले, भगवान कृष्ण परमात्म्याला पाहायला निघालं. बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरात आहे. पार्वतीने सांगितलं, तुम्ही बाळकृष्णाला पाहायला निघालात? हे असं व्याघ्रांवर गुंडाळलेलं, रात लागलेली, जटा वाढलेला, हे असं. महादेवाने विचारलं, काय बरं दिसत नाही का? पार्वतीने सांगितलं, उगं मी म्हणून. हे कळालं वाक्य बघा आता. हे असलं वाक्य ऐकूनच रोज घरातून बाहेर पडतोय आम्ही आता. उगं मी म्हणून हे काय बरं आहे का? म्हणजे मग कसं जाऊ? पार्वती मातेने सांगितलं, लहान मुलाला बघायला जाण्याकरता बायांची गर्दी फार असते, तुम्ही एका स्त्रीचं रूप घेऊन जा. मग महादेवाने एका महादेवी नावाच्या स्त्रीचं रूप घेतलं आणि ही महादेवी कैलासातून गोकुळामध्ये आली. आता गोकुळामध्ये आली खरं, पण घर वाईट नाही यशोदेचं. बाया अशा धावत होत्या. एका गौरनीला बोललं, अगं थांब, मला यशोदेच्या घराचा पत्ता सांग म्हटले. ती गोपिका म्हणायला लागली, मावशी तुम्ही इथं येऊन यशोदेच्या घरचा पत्ता विचारताय, म्हणजे या भागाच्या नाही तुम्ही? नाही म्हटले. मग नीट ऐका पत्ता. आता तुम्ही पत्ता नीट ऐका. काय यशोदेच्या घरचा पत्ता आहे? त्या गौरनीने सांगितलं, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घरी यशोदेचा आहे. मला वाटतं पत्ता असा असावा.
मला एकाने सांगितलं महाराज आमच्या गावात कीर्तनाला या. म्हणून भाऊ पण तुमचं गाव माहित नाही, घरी कसं यायचं, गाडी घेऊन आल्यानंतर कुणाला विचारू नका, मग यायचं कसं. तो म्हटलं जे घर 2 मजली आहे ते आपलं आहे म्हटलं. आता हे काय पत्ता आहे बाहेर, हे काय पत्ते असे सांगायचे असते का. मी एक वाक्य सांगू का, नीट ऐका. मानसशास्त्राचं मी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यामुळे मी तुम्हाला एक सूक्ष्म वाक्य सांगतो. आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. घरं आणि घरातल्या माणसांची मनं फार महत्वाचं आहे. अहो, काही काही घरात बसू वाटत नाही आणि काही काही घरात मग उठू वाटत नाही ना. काही काही घरात पूर्वी घरं आपल्याला बघा तुम्ही, त्या घरात जरी लहान असतील तरी त्या घरामध्ये आनंदच आहे, आनंदच आहे. पूर्वी मला म्हणजे आठवत आहे आपल्याकडे मराठवाड्यात तर म्हणजे असा कीर्तन करायला गेला असं नाही की आजच्या दिवशी यायचं त्या कीर्तन करायला आणि त्याला मग ती पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याला जीव घालायचं, त्याचं सगळं हे करायचं आणि मग वाट लावण्याकरता बस स्टँड पर्यंत जायचं. पूर्वी दक्षिणा फार नसायच्या पण हे प्रेम फार असायचं. आता महाराज गेला का गेला हे बघायला कोणी विचारत नाही, काही नसतं आता कोणी विचारत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण पूर्वी मात्र आपल्यातला हा आदर किती असायचा. त्यामुळे घर आमचं मोठं आहे याला महत्व नाही, घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहे. यशोदेचं घर आनंदच आनंद आहे. झालं महादेवी यशोदेच्या अंगणात आली. अगं यशोदे, तुला मुलगा झाल्याची बातमी सगळ्याला कळवली, मी एवढी जवळची नात्यातली होतात ते मला काय कळवलं नाही. यशोदेने लांबून बघितलं. यशोदा विचार करायला या बाईला ओळखतच नाही तर कळवायचं कसं काय. बाहेर आली. का गं, का सांगितलं नाही, ओळखलं नाही का मला. आता यशोदेने विचार केला, नाही ओळखलं म्हणावं तर आधीच बोललं. आता काय ओळखलं नाही तरी पण ओळखलं आम्हाला तसंच करावं लागतं. आता तुम्ही इतकी सगळी माणसं काही ओळखीची असतात का सगळी, कुठेतरी भेटला जय महाराज जय, ओळखलं का, आता किती आवडतं. मग मी म्हणतो असतो अरे बाबा तुम्हाला ओळखायचं तर तुम्हाला ओळखलं पाहिजे, काही नसतं. आता कसं ओळखणार मला सांगायचं. अहो तेवढ्यावर तो बसत नाही. एकाने मला सांगितलं सांगा बरं नाव काय माझं, आता किती अवघड आहे. आमच्याकडे एक महिन्याला वारकरी महिना, आता महिनावारी आमच्याकडे फळ आहे, महिन्याला सगळ्या कार्यक्रम. मी विचार केला तर यांना नाव कसं विचारायचं. आपण वकील आहोत, जरी आपल्याला कोर्टात जायला वेळ नसली ह्याच्या पुढे वकिली दाखवली. म्हणून मी उलट तपासणीचा प्रश्न केला का हो कोणत्याही एसटीने आला, म्हणजे उदगीर पंढरपूर म्हटलं तर उदगीर कडला एवढं तरी कळलं, सोलापूर पंढरपूर सोलापूर कडला एवढं तरी, कोणत्या एसटीने आला मला ते इतकं भारतात निघालं. नेहमी त्या 2 एसटीने आलो म्हटलं लोक आमच्या पुढची निघाली जात आहे. तसं यशोदेने विचार केला आता हे कसं काय ओळखायचं, काही नाही म्हटलं या अरे या काय आणि कृष्णाला नाही म्हटले झोपलाय तो पाळण्यात झोपलाय. हे कृष्णाने पाळण्यात नाव ऐकलं आणि जरा डोळे उघडून बघितलं, कैलासपती शिवशंकर महादेव आलेले आहेत आणि मग रडायला सुरुवात केली. भगवान कृष्णाचा भक्त रडायला लागल्याबरोबर महादेवांनी सांगितलं आता रडतोय आण, लांबून दाखवलं, लांबून नाही माझ्या मांडीवर ठेव, मांडीवर ठेवलं आणि मग महादेवी कृष्णाकडे पाहते, कृष्ण महादेवीकडे पाहतो. दोघांनी एकमेकीला कळकळून मिठी मारली. हरी हरा भेद नाही नका करू वाद. मला वाटतं भगवान विष्णू आणि शंकराचं ऐक्य गोकुळातल्या लोकांनी पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. हळूहळू भगवान मोठे व्हायला लागले. तळवीत राहत टेकीत डाव्या गुडघ्यांनी रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील लागे सये रांगता रांगता मोठे झाले. गोपाळांना गोळा केलं याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देखून भरे पुरे म्हणाला तो बरे. आणि मग वेगवेगळ्या चोऱ्या करायला सुरुवात केली. रोज चोरीच्या तक्रारी येऊ लागल्या. पाहते गवळणी तवती पानती दुधान म्हणते नंदाची पुरे आज चोरी केली खरे. आणि मग या सगळ्या तक्रारी येऊ लागल्यानंतर यशोदेने सांगितलं आता मात्र गाई गोपाळ यमुनेच्या तटी बाबा चला ब्रह्मविद्येचा पुतळा गाईला कितो गोवाळा श्रुतीने देवे तेव्या वेदा संकाधिकाते छंदे छंदे वेणुवाजे. आणि मग गाई राखायला लागले. गाई राखता खेळ खेळायला लागले आणि खेळ खेळून झाल्यानंतर जेव्हा भूक लागलेली आहे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख एक काम करा काय करा चला वळू प्रारब्ध रूपी शिदोरी देवाच्या समोर मांडली. त्या शिदोरी एकत्रित केला आणि हा काला वाटायला सुरुवात केली. आजीव सामरावती काला महाव्या येती देव सरते देह भाव
वाळवंटात झाला, तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटात झाला आणि तोच काला आज आपल्या धनुतात्या महाराजांच्या मंदिराच्या या देवस्थानाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी होतो आहे. अशा पद्धतीचा जो काला वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याचे ज्ञानेश्वर माऊली नाही भोग सुखाची सोहळी असू झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबारीच्या चरणी श्री समर्थ सद्गुरू धनुतात्या महाराजांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत आहे त्या संत सद्गुरू मानकोजी बुद्धे महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. इथं 94व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या देवस्थानच्या वतीने समस्त ग्रामस्थ मंडळी डोंगरशेती आणि परिसरातील सगळी भाविक भक्त आदरणीय श्री पूजनीय महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचं हे स्थान इथं सेवेकरिता यावं गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने ही सगळी मंडळी आग्रहामध्ये होते, परंतु माझ्या काही परंपरेच्या व्यस्ततेमुळे मला येणं शक्य होत नव्हतं. पण कसं तरी गाण्याच्या कीर्तनाच्या रूपाने तरी खरं महाराज काल मी मुक्ताईनगरला होतो. आपला मुक्ताबाई संस्थांचा सोहळा मुक्ताईनगरला काल केलेलं होतं आणि आता हे करून संध्याकाळी पुण्याच्या जवळ मला केळगावला जायचं. संध्याकाळी 7ची सेवा इतकी सगळी धावपळ राहते. परंपरेचे कार्यक्रम आणि बाहेरचे कार्यक्रम हे सगळे ऍडजस्ट करताना थोडासा नाही म्हटलं तरी कीर्तन करायचं किंवा त्या परंपरेत जो व्यक्ती काम करतोय धावपळ होते. काय मी अनेक वेळेला सांगतो मी मोठा नाही, परंतु मी ज्या परंपरेत आहे ती परंपरा मोठी आहे. मानकोजी बुद्धे महाराज हे फार मोठं प्रासादिक नाव परंपरेमध्ये आहे. जगद्गुरू तुकोबाईंच्या समकालीन असलेली ही परंपरा आहे. त्यामुळे दशनाम पिठातलं भारतीय पिठाचं आमच्याकडे हे महत्व आलेलं आहे अशी ही परंपरा आहे. त्यामुळे अशा अनेक परंपरेचा समुद्र संपन्न अशा पद्धतीची एक मानकोजी बुद्धे महाराज परंपरेमध्ये आहे. अगदी परंपरेची जेव्हा सांभाळताना थोडीशी नाही म्हटलं तरी इच्छा असूनही बऱ्याच वेळेला काय येणं होत नाही. आमचे महाराज इथं बुद्धे महाराज इथं बसलेले आहेत. त्यांच्यामुळे या भागामध्ये एकदा औरंगाबाद तिथे घेऊन गेलेलो आहे. त्यामुळे अशी मंडळी काही परंपरेची मंडळी आहे. आपणही एका प्रासादिक परंपरेतून कारण धनुतात्या महाराजांचे हे संस्थान आणि हे देवस्थान किंवा ही जागा हे प्रासादिक आणि अशा प्रसन्न अशा पद्धतीची पवित्र जागा आहे. या जागेला नतमस्तक होतो. झालेली सेवा पुन्हा एकदा धनुतात्या महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. हॅलो शेवटची
कसे